अस्सलाम वालेकुम, नमस्कार। आज दिनांक 27 फेब्रुवारी 2024 मराठी राजभाषा दिवस। सर्व महाराष्ट्र आणि सर्व देशभरांच्या लोकांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण शिवाजीनगर भागात डॉक्टर चंद्रशेखर देवकाते सरांकडे आलेलो आहे। महाराष्ट्र राज्याची निर्मिती, महाराष्ट्र राजभाषेची निर्मिती सुमारे 2300-2400 वर्षापूर्वी झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जात मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलेली आहे। आपण महाराष्ट्र आहात, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आहे। आपल्याला महाराष्ट्रावर आपण सर्वांना खूप प्रेम आहे। आपण डॉक्टर चंद्रशेखर देवकाते सर यांच्याकडून जाणून घ्या मराठीबद्दल प्रेम, महाराष्ट्राबद्दल प्रेम। सर नमस्कार, दैनिक लोकफन न्यूजमध्ये मोस्ट वेलकम सर। नमस्कार आपले। मी प्राध्यापक चंद्रशेखर देवकाते। मी आपल्या सर्वांना सर्वप्रथम मराठी राज्यभाषा दिनाच्या व मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो। आपल्याला सर्वांना ठाऊक आहे 21 जानेवारी 2013ला महाराष्ट्र सरकारने 27 फेब्रुवारी हा मराठी राज्यभाषा दिन म्हणून जाहीर केला आहे व आपण तेव्हापासून मराठी राज्यभाषा दिन साजरा करत आहोत आणि त्यालाच आपण मराठी गौरव दिनी असे संबोधतो। आपल्याला माहीत आहे की कविवर्य कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या साहित्य व यातून मराठीचा जो अभिमान होता व मराठीचे जे हे होते त्यामुळे आपण त्यांच्या जन्मदिनी ज्या 27 फेब्रुवारीला आपण मराठी राज्यभाषा दिन तसंच मराठी गौरव दिन साजरा करतो। आपल्याला माहीत आहे सुमारे भारतामध्ये 22 ज्या प्रमुख भाषा बोलल्या जातात त्यापैकी 4थ्या नंबरला ही मराठी भाषा बोलली जाते। सुमारे 8 करोड लोकांची ही मातृभाषा असून महाराष्ट्र व गोवा या राज्यामध्ये प्रामुख्याने ही भाषा बोलली जाते। तर मी आपल्या सर्वांना या मराठी राज्यभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व आपल्या सर्वांना ही भाषा कशी श्रेष्ठ व आपल्या साहित्यातून कशी पुढे नेता येईल त्याबद्दल आपल्याला एक आवाहन करतो। धन्यवाद सर्वांचे, धन्यवाद। सर माझा एक प्रश्न आहे, विष्णू वामन शिरवळकर कुसुमग्रज महान कवी महाराष्ट्र राज्याचे यांच्याबद्दल यांच्या जयंतीनिमित्त ही मराठी राजभाषा दिन आपण सर्वजण मिळून महाराष्ट्रात मनवत आहे, त्याबद्दल कवी कुसुमग्रजबद्दल आपल्याला काय बोलायचं? कवी कुसुमाग्रज हे महाराष्ट्राचे एक ख्यातमान व आदरणीय कवी होते ज्यांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषेचे संवर्धन केले व मराठीला एक राजभाषा व मराठी ही एक मराठीमधून आपल्याला कसं साहित्य कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या साहित्यातून व याच्यातून व आपल्या लेखणीतून मराठीला राज्यभाषेचा दर्जा कसा प्राप्त करून देता येईल याकरता शेवटीपर्यंत प्रयत्न केले। तसेच यामुळे आपण त्यांच्या या जन्मदिनी ही मराठी राज्यभाषा दिन साजरा करतो व मराठी गौरव दिन देखील आपण याला संबोधतो। सर डॉक्टर चंद्रशेखर देवकाते सरांनी लोकफन न्यूजला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो मनापासून आणि आपण सर्वांना मराठी राज्यभाषा दिनाची हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।